जीवनसाथीच आपला खरा मित्र असतो. कारण सगळे नाते मागे पडत चालतात. मुलंही मुलांचे लग्न करून नवीन संसाराला लागलेले असतात. तर म्हातारपणापर्यंत साथ देणारा हा फक्त आपला जीवनसाथीच असतो. तर म्हणून हे नातं इतकं अनमोल असतं, त्याला जपायचं असतं. प्रत्येकामध्येच चांगले गुण असतात असं नाही आहे. माझ्यामध्येही सगळे चांगलेच गुण आहे असं नाही आहे आणि माझ्या हजबंडमध्येही चांगले गुण आहेत असं नाही आहे. पण सगळेच वाईट, त्यांच्यामध्ये वाईट गुण पण नाही आहे आणि माझ्यामध्येही सगळेच वाईट गुण नाही आहे. त्यामुळे दोघांनीही एकमेकांच्या नात्याला सांभाळून एकमेकांचे वाईट गुण विसरून जाऊन चांगले गुण सोबत ठेवून संसाराची ही गाडी दोन चाकाशिवाय चालत नाही आणि दोन्ही चाकं जर बरोबर चालली नाही तर तो संसारही होत नाही. त्यामुळे संसारामध्ये एकमेकांची साथ असणं, एकमेकांची सोबत असणं खूप गरजेचे असते. तर माझं म्हणणं आहे की जेव्हा आपले मुलं संसाराला लागतात, आपल्या मुली संसाराला लागतात, त्यावेळेस आपण आपल्या साथीदाराची साथ कधीच सोडायची नाही. ती वेळ वाईट असो चांगली असो, पण कधीही संसारामध्ये नवरा बायकोनी दोघांनीही एकमेकांच्या सुखात दुःखात कायमसोबत राहिलं पाहिजे. तरच तो संसाराचा शेवट होतो. तर कारण आपण आपलाच विचार नाही करायचा. आपले मुलं समजा माझी आता मुलगी आहे, ती सासरी गेलेली आहे. तर तिला माहेरपणाचा जर आनंद द्यायचा असेल तर आपलं नवरा बायकोचं रिलेशन पण हेल्दी पाहिजे. तेव्हा तिला ते माहेरपणाचा आनंद मिळेल, माहेरामध्ये यावंसं वाटेल. जर माहेरी हेल्दी वातावरण नसेल तर त्या मुलीला माहेरी येण्याचाही काही आनंद वाटणार नाही. आणि माहेर तोपर्यंतच असतं जोपर्यंत त्या माहेरामध्ये आई असते. मला तर माहेरपणाचा जास्त काही आनंद भेटलेला नाही आहे. कारण मी जॉब करत होते, त्यामुळे मला सुट्ट्या जास्त राहायच्या नाही, माहेरी जायला जास्त वेळ भेटायचा नाही. आणि आता वेळ आहे तर माहेर माझ्या शेजारीच आहे, त्यामुळे राहण्याचा असं एवढा काही योगही येत नाही. पण मी माझ्या आईसोबत खूप वेळ कमी स्पेंड केलेला आहे. तर मी माझ्या आईसोबत आता इथून पुढे वेळ घालवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आई ही जवळजवळ आता 70-72 वर्षाच्या एजमध्ये आहे आणि तिला माझी खूप गरज आहे. खरंच मी सगळ्या मुलांना मुलींना मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की आपल्या आईवडिलांसोबत आपण आपला टाईम स्पेंड करायला पाहिजे. कारण सगळे भेटतील पण आपले आईवडील आपल्याला परत कधीच भेटणार नाही. मी तर माझ्या आईसोबत खूप वेळ घालवणार आहे, कारण माझी ती इच्छाच आहे. थँक्यू.